हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी। आमच्या गावाला रस्त्याची गरज होती, तर रणजितदादा खासदार व सचिन पाटील यांच्या माध्यमातून बागडी ते निंबळक तिरवाडीपर्यंतचा रस्ता झालेला आहे। त्यांच्या सहकार्यातूनच शिफारशीतून केलेला आहे। तसंच नाळे वस्तीला सुद्धा रस्ता पूल दादा आणि सचिन पाटील यांच्या शिफारशीतून तिथे पैसे मंजूर झालेले आहेत आणि ते सुद्धा आता काम थोड्या दिवसातच सुरू होणार आहे। तसेच स्मशानभूमीचे सुद्धा कामचं सुशोभीकरण दादांच्याच शिफारशीतून केलेलं आहे आणि बरीच कामे दादांनी आम्हाला सांगितलेत। काय जे काम तुमचं लागेल तुमच्या तिरकवाडीसाठी ते मी द्यायला तयार आहे। कोणताही फंड सांगा आणि रस्ता करून घ्या। पानंद रस्ते घ्या, आणखीन वडले आणि मुलांच्या सोयीसाठी जाणारा रस्ता पूल मोरणीच्या रस्त्यावरील तो सुद्धा दादांनी हाती घेतलेला आहे आणि ते थोड्याच दिवसात ते काम अडचणी हे त्यांनी सोडवलेले आहेत। असे त्यांनी बरीच कामं तिरकवाडीसाठी केलेली आहेत आणि पूर्वी बरेच वेळा लोकांनी मागण्या करून सुद्धा ही कामं झालेली नाहीत, परंतु दादांनी गट तट काही न बघता आमच्या तिरकवाडी गावातील कामे पूर्ण केलेली आहेत। माड्याचे माजी खासदार माननीय रणजितदादा नाईक निंबाळकर, तसेच फलटण तालुक्याचे आमदार सचिनदादा पाटील यांच्या प्रयत्नातून तिरकवाडीला बरीच विकास कामे आलेली आहे आतापर्यंत। आता बी तुम्हाला सांगतो, हे छोटंसं काम मागणी केले लगेच दिले त्यांनी आपल्याला काय। आणि दादांचं आणि आमदार साहेबांचं तिरकवाडी विशेष लक्ष आहे। कुठल्याही कामाला कुठल्याही गोष्टीला म्हणेल त्यावेळेस तत्परशा आम्हाला अभिभाई आहेत, बाकी सगळी टीम आहे, त्यामुळे त्यांचं लक्ष आणि गेलं की काम कुठलंही नडवत नाहीत। पाण्याचा प्रश्न असू द्या, गावात पाणी येतं ना ह्याचं केळचं पाणी मागणी केली की आम्हाला पाणी भरपूर प्रमाणात देतात, त्याच्यामुळे तलाव भरून देतात, त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीचा पाण्याचा प्रश्न सुटतो। ही महत्त्वाची गरज भागते, त्याच्यामुळे दादांचं आणि आमदार साहेबांचं खूप खूप अभिनंदन। हे आहे आपल्या हक्काचे चॅनल आणि आपण पाहत आहात चाणक्य न्यूज मराठी।